ओके, तर आज आपण बघणार आहोत गुडघ्यासाठी जे काही ॲक्युप्रेशर पॉइंट आहे ते ॲक्युप्रेशर पॉइंट आज तुम्हाला मी सांगणार आहे एकदम झटपट. तर बघा, हे आपलं जिम्मी आहे. ही जी जिम्मी आहे आपल्या करंगळी पासून दुसरा बोट आणि मध्य बोट ह्या रेषेपासून सरळ रेष घेतल्यावर इथे खळगी आहे. करंगळीच्या बाजूचं नाही, करंगळीच्या बाजूचं बोट, इकडे हे दोन बोट आणि इकडे एक दोन बोट सोडून त्याच्या दिशेपासून सरळ रेष घेतलं तर ह्या ठिकाणी एक बेचकी आहे. त्या बेचकीला आपण जर प्रेस केलो, एक 15 मिनिट प्रेस करा, गुडघ्यामध्ये 100% नाही 101% रिझल्ट येतील. ते फक्त एका दिवसामध्ये तुम्हाला कमीत कमी 25% रिझल्ट येऊन जातील, एवढं मात्र गॅरंटी. तसेच डावा पाय दुखत असेल तर डाव्या साईडच्या पायावरती हा पॉइंट घ्यावं आणि उजवा पाय जर दुखत असेल तर इकडचे दोन बोट करंगळी आणि त्याच्या बाजूला दोन बोट सोडावं, इकडे दोन बोट सोडावं. त्याच्या बेचकीपासून सरळ रेष घेतल्यावर इथं सरळ रेषामध्ये एक खळगी आहे. त्या खळगीमध्ये आपण फक्त 15 मिनिट डेलीच्या डेली प्रेस करायचं 7 दिवस. पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला 25% फरक पडून जातील. अशा प्रकारे आपण जर डेलीच्या डेली जर 15 मिनिट प्रेस करत राहिलं तर तुम्हाला गुडघ्याचा त्रास 100% नाही 101% निघून जाण्यासाठी मदत होतो. तर बघा, हे जे गुडघा आहे ह्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे पाणी उभारून बिलकुल प्यायचं नाही. पाणी बसून पिणं खूप आवश्यक आहे. तर उभा राहून पाणी पिले असता गटागटा तर पोटातले नळ्या फुटतात आणि आपल्याला वात दोष होतो. म्हणून वात दोष येता कामा नये, म्हणून पाणी मात्र बसून समाधानकारक पाणी प्यावं, एवढं मात्र गॅरंटेड. तर बघा, गुडघ्यासाठी हे आपण जिम्मीचं जे आहे ह्याच्याने आपण पॉइंट घेतलेला आहोत. तर आपल्याजवळ जर जिम्मी नसेल तर आपल्याजवळ पेन असतो, तर पेनाचा जो पाठीमागचा टोक आहे त्या टोक घ्या आणि ह्या ठिकाणी तुम्ही प्रेस करा. ओके, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके.